आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शाह. गेली 6 वर्ष जी मी माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम ही जी एक जगावेगळी मोहीम चालवते, त्या मोहिमेअंतर्गत आज एक वेगळाच आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपणासमोर सादर करीत आहे. त्याचं नाव आहे, अगोदर इंग्रजीमध्ये सांगतो, नंबर ऑफ स्क्रिप्ट्स इन द पोर्टफोलिओ. आता मराठीत, गुंतवणूक संग्रहातील समभागांची संख्या. एक थोडक्यात पण महत्त्वाचं सांगायचं आहे. अनेक म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहून अनेक मला सबस्क्रायबर म्हणजे अनुयायी जोडले जातात. आता हे अनुयायींच्या डोक्यात काय असतं माहिती आहे का, की मी कुठला समभाग घ्यायचा, कधी विकायचा हे सांगायचं. त्याच्याप्रमाणे त्यांची अनेक प्रश्न असतात. म्हणजे माझ्या पोर्टफोलिओत किती स्टॉक्स ठेवायचे, किती रुपयाचे घ्यायचे, किती रुपयांनी गुंतवणूक करायची, म्हणजे EPS याचा प्राईस अर्निंग याची लहान आहे तरी काय करायचं, EPS असा आहे, डेट इक्विटी असा आहे, ते असं आहे. एक मी इथे विनम्रपणे तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला तुम्ही अनेक जे अनुयायी आहेत ना, ते फक्त प्रश्न विचारतात यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली, आणि नंतर मग मी त्यांना काही कळवू शकत नाही, कारण मी माझ्या व्हॉट्सअपवर सगळं बनवलेलं आहे. म्हणजे माझं ELM म्हणजे काय हे माझं 2 पानी आहे. त्याच्यानंतर कृपया मला असले काही प्रश्न विचारू नका. हे सुद्धा अशा अनेक गोष्टी मी केलेल्या आहेत. आणि पण अनेक जण कसं आहे ना, ते माझ्याशी व्हॉट्सअपवर जोडले गेलेले नाही आहेत. मी अनेकदा सांगतो, माझे व्हॉट्सअप क्रमांक माझ्या म्हणजे माझ्या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तरी आत्ता सांगतो, 9821150858, अथवा दुसरा विसरलो तो खालीच बघा. तिथे तुम्ही व्हॉट्सअप पाठवून मला फक्त आपलं नाव, आपण कुठे राहता म्हणजे शहरात, आणि नाव म्हणजे आता काही जण नुसतं सुन्या असं नसतं लिहायचं, रम्या, चक्क लिहा ना, रमेश रामचंद्र पाटील, गाव धुळे, महाराष्ट्र. तर तुम्ही पाहिलं असेल तर प्रत्येक व्हिडिओ सुरू करताना मी सत्यजित अभयकुमार शहा, ठाणे एवढं सांगतो. तर आपण नाव सांगितल्यावर आपल्या घरी काही आयकर विभागाची धाड नाही पडणार आहे. कारण म्हणजे माहीत नाही मला अनेक जण काय किती गोष्टी लपवतात. असो, महत्त्वाचं म्हणजे मला बाकी माझी चळवळ ही फक्त बहुसंख्य मराठी माणसांना समभाग गुंतवणुकीची योग्य माहीत नाही आहे, त्यांना कोणीतरी सांगून त्यांना हे फक्त काय म्हणतात त्याला, समभागात म्हणजे तुमचे पैसे बुडतात, तुम्ही खूप खाली जाता, अथवा सट्टा आहे, हे काहीतरी विचित्रच सगळं सांगितलेलं असतं. त्यांना ह्या रुळावर, कारण ते कधीच रुळावर आलेले नसतात, त्यांची गाडी फक्त रुळावर आणायचा मी प्रयत्न करतो. पण अनेक जण बापरे माझ्याकडून अशा अपेक्षा करतात. पहिलं लक्षात घ्या, मी कोणाचाही म्हणजे ज्याला समभाग गुंतवणूक सल्लागार नाही. सेबीचे नियम खूप कडक आहेत. मी नियमांविरुद्ध जात नाही. माझी जी मोहीम आहे त्या मोहिमेपुरताच मी सगळ्या माहिती देत असतो. आता अजून एक सारखा विचारला जाणारा प्रश्न, मी आमच्या पोर्टफोलिओमध्ये किती समभाग ठेवू.
गंमत म्हणजे त्यांनी कालच परवाच 1 महिन्यापूर्वीच 4 महिन्यापूर्वीच गुंतवणूक सुरू केलेली असते. आणि कसं असतं ना, गुंतवणूक किती आहे तुमची? नाही माझी एक 50,000 25,000. आता तुम्ही विचार करा ₹25,000 म्हणजे असं जे पार गेली अनेक वर्ष म्हणजे मी गेली 37, 38, 39 वर्ष जे मी ऐकतोय लोकांकडून, की समभागात म्हणजे तुमचा जो समभाग संग्रह असतो किंवा पोर्टफोलिओ, इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ त्यात म्हणजे फक्त 15-20 किंवा जास्तीत जास्त 25 किंवा 30 म्हणजे हे असं करत गेलं तर किंवा नाही 15-20 तुम्ही सांगा 25,000 गुंतवल्यावर 25 किंवा 20 समभाग घ्यायचे. म्हणजे म्हणजे फक्त प्रत्येक आस्थापनेच्या 1,000चाच घ्यायचा का हो समभाग? आणि 1,000त आता काय येतंय? ते Vodafone आणि हे सोडून दुसरं काय येतंय? कारण मी कधीच पेनी समभागात गुंतवणूक करायला जात नाही. आता एक लक्षात घ्या 1990 मध्ये अंदाजे म्हणजे जेव्हापासून ते मी वाचतोय, ऐकतोय की 15-20च असावेत. तेव्हा अंदाजे 1000 आस्थापनांच्या समभागांचे व्यवहार BSEवर व्हायचे. हा अंदाज आहे हां. पण आजच्या घडीला अंदाजे 4,000 4,500 समभागांचे व्यवहार BSEवर होतात. आता पूर्वी ठीक आहे तुम्ही हजारांमधले 15-20 समभाग शोधून त्याच्यावर तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ संग्रही ठेवू शकत होता. पण आता 6,000मध्ये तुम्हाला काय वाटलं फक्त 15-20च समभाग चांगले असतात. बाकी अनेक आहे. आत्ताच अशी बातमी आहे की NSEचा IPO येतोय. तो नाही घेणार आहात का तुम्ही? IPOला अप्लाय नाही करणार? आता समजा तुम्ही फक्त चिटकून बसलात. मी 15च ठेवणार, 15च ठेवणार, 15च ठेवणार आणि याचा IPO आला NSEचा नाही घेणार. किंवा आता मी एका समभागात मला नाव नाही घ्यायचं आहे. पादत्राणं बनवणारी एक अतिशय खूप मोठी कंपनी आहे. म्हणजे एक आस्थापना आहे. त्या आस्थापनाचा भाव गेली अनेक वर्ष खाली-खाली येतो. आता समजा तो तुम्ही पूर्वी ठेवलेला तुमच्या संग्रहात, तो तुम्ही काढून नाही टाकणार का? का तो 25 म्हणजे ते 25 म्हणजे 25 ठेवून देणार? आता त्याचप्रमाणे मी फक्त NSEचा IPO सांगितला. IPOची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि अनेक चांगले पण IPO येतात. आता मी माझा अनुभव सांगतो. अच्छा ते IPOचं राहिलं. मग तुम्ही काय IPOमध्ये पैसेच नाही टाकणार? अजून पुढे-पुढे येईल या विषयावर. मी कधीच पुस्तकं वाचून समभाग गुंतवणूक करत नाही. हे पुस्तक वाचून समभाग गुंतवणूक करणं म्हणजे पुस्तक वाचून पोहणे किंवा पोहायला शिकणे किंवा पुस्तक वाचून सचिन तेंडुलकर बनायचा प्रयत्न करणे. अतिशय चुकीचं आहे. मी अनुभवातून शिकतो. गेले जे 37-38 वर्ष जो मी अनुभव घेतलाय, त्या अनुभवातून शिकतो. आपल्याला पूर्वीपासून सांगितलं टक्के तोंडपे काय ते जे काय असतं, हे तुम्हाला त्याच्यातून जावंच लागणार. खेळताना पडल्याशिवाय तुम्ही सुधरत जाणार नाही. पण प्रत्येकजण आजकाल काय मला हे सांग, ते सांग आणि गंमत म्हणजे हा मी मुद्दा पुढे लिहिलाय. अनेक जण काय करतात ना, नवीन समभाग गुंतवणुकीत आलेत. एकच प्रश्न 5, 6, 7, 8, 9, 10 जणांना विचारतात. आणि त्याला विचारल्यावर काय सांगणार? नाही त्याला मी असं विचारलेलं, त्याने असं सांगितलं. आता तू सांग. अरे किती गोंधळ करून घेता, स्वतःचाही गोंधळ करता आणि सगळं चुकीचं करता. आणि मी माझा अनुभवच सांगतो. मी जे अनुभवातून शिकलो, तर मला जसं लहान बाळाला आपण घास कुस्करून देतो आणि असं तोंडात भरवतो, तसलं मला अजिबात आवडत नाही. मला सगळं आयतं खायला अजिबात आवडत नाही. स्वतः जे शिकतो ना, मी ते कधीच विसरत नाही.
हे माझं साधं उदाहरण आहे. मी जेव्हा माझ्या कॉलेजमध्ये होतो डिप्लोमाला औरंगाबादला, तेव्हा मला इनस्विंग आउटस्विंग जमत नव्हतं. पण जेव्हा मी आम्हाला नेट प्रॅक्टिस करायला आमचे काळे सर खूप द्यायचे. त्याच्यात प्रॅक्टिस केल्यामुळे मला खूप छान जमायला लागला. म्हणजे मला वाटलं नव्हतं की माझ्यासारख्या साधा माणूस जो चाळीत राहिलेला, कारण आम्ही कधी सीझन बॉल हातात नव्हता घेतला. पण मी प्रॅक्टिस करून जमलं ना. इंग्रजीमध्ये म्हण आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. फक्त मॅन नाही आहे, नाहीतर स्त्री संघटना लगेच माझ्या विरुद्ध येतील. अ पर्सन प्रॅक्टिस मेक्स अ पर्सन परफेक्ट. आपल्याला कोणालाही काहीही हालचाल सुद्धा करायचं नाहीये. आता एक अजून सांगतो. मी काही जण मला विचारतात, तेव्हा मी त्यांना विचारतो, तुमची किती आहे गुंतवणूक? काही जण म्हणतात 5, 10 लाख. आता एक गंमत करा. हे एक फक्त समजा 15 आणि 20 समभागात गुंतवणूक करायची असेल, तर 5 लाखाचे 15 वर्षासाठी 15 समभागात करायचं असेल तर 33,000 अंदाजे. 20 समभागात करायचे असेल तर 25,000ची म्हणजे एका आस्थापनेचे 25. त्याचप्रमाणे 20 वर्षासाठी करायचं असेल तर, त्याचप्रमाणे 10 लाखाचं करायचं असेल तर 15 वर्षासाठी 66 लाख एका आस्थापनाचे. हे 15 समभाग आणि 20 समभाग म्हणजे 50,000. आता एक गंमत सांगा, अनेक चांगले चांगले समभाग आता 1.5 लाखाचे किती समभाग येणार त्यात? फक्त 2. 50,000चे 6, 40,000चे 8. मग तुम्ही लॉस बुकिंग, प्रॉफिट बुकिंग कसं करणार? काय करणार? माझी समभाग गुंतवणूक पद्धत ही दीर्घकालीन आहे. पण मी मार्केटच्या परिस्थितीप्रमाणे रिशफलिंग, लॉस बुकिंग, प्रॉफिट बुकिंग करतो. कधी-कधी अख्ख्या त्या आस्थापनेतूनही मी बाहेर पडतो. कारण काही गोष्टी कळतात, टेक्निकल ॲनालिसिसवरून कळतात, काही घडामोडींवरून कळतात. त्याच्यातून सहजच मी बाहेर पडतो. मी कधीच असं 15 आणि 20 मध्ये करत नाही. हो, माझी पूर्वी अभ्यास जेव्हा जास्त नव्हता, तेव्हा माझ्याकडे 179 होते. आज माझ्याकडे अंदाजे 50 ते 60 समभाग आहेत. त्यातले 5 का 10 ट्रेड होत नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता 40 ते 45 किंवा 50 एवढे माझ्याकडे समभाग आहेत. आणि मला नाही वाटत एवढे समभाग सांभाळायला काही त्रास होतो. कारण मी ABC ॲनालिसिसप्रमाणे ती गुंतवणूक केलेली आहे. त्याच्यामुळे Aचे मला जास्त बघावे लागत नाही. Bचे फार कमी बघावे लागतात. Cमध्ये नेहमी म्हणजे शक्यतो बघितलेलं चांगलं. बदलायचं आहे, नाही बदलायचं आहे. आता एक लक्षात घ्या, पूर्वी तुम्हाला इथून तिथे जाण्यासाठी, दळणवळणासाठी सायकल होती, मग दुचाकी, मग ती प्रीमियर पद्मिनी, मग हॅचबॅक आल्या, मग सेडान आल्या, मग SUV आल्या. त्याच नंतर पूर्वी आपण फक्त 1 रूम किचनमध्ये राहत होतो. त्याच्यानंतर 1 BHK, 2 BHK, 2.5, 3, 4, 5, 6 हे सगळं आले. आता तुम्ही सांगा, तुम्ही काळानुसार बदलणार नाही का? म्हणजे माझे वडील, माझे आजोबा 1 रूम किचनमध्ये राहिले म्हणून मी पण 1 रूम किचनमध्ये राहायचं, असं असतं का? आता IPOचं झालं, त्याच्यानंतर आता लक्षात घ्या, समजा म्हणजे तुम्ही IPOमध्ये भागच घेऊ शकणार नाही, कारण IPOमध्ये तुम्हाला समभाग लागला तर तुमची 25ची संख्या 26 होईल. आस्थापनांचे समभाग तुमच्याकडे. त्याचप्रमाणे डिमर्जर झाल्यावर तुम्हाला डिमर्जर विकावंच लागेल. आता सिमेन्सनी चांगला डिमर्जर दिला. सिमेन्स एनर्जीचा दिला. म्हणजे जर माझ्याकडे 25च असते तर सिमेन्स एनर्जी मला विकावं लागलं असतं. तो भले कितीही वाढव. हे सगळं चुकीचं आहे.
अथवा एखाद्या मूलभूतपणे चांगल्या पण मजबूत समभागात, समजा समभाग विभाजन अथवा अधिक लाभांश भाग जाहीर झाल्यावर, समभाग विभाजन म्हणजे स्प्लिट, अधिक लाभांश भाग म्हणजे बोनस जाहीर झाल्यावर तो घ्यायचा नाही का? म्हणजे तिथे आपलं डोकं नाही लावायचं का? आता मलाच आत्ता एक 2 का 2.5 का 3 महिन्यांपूर्वी मी एका समभागात सगळं वाचून गुंतवणूक केली. त्याचं विभाजन झालं आणि मला अंदाजे 48 ते 50% नफा एवढ्या फक्त 2-2.5 महिन्यात झालाय. काय वाईट आहे हो? म्हणजे मी एक आणि एक आणि एकच एक चिटकून बसलो. 25, 25, 25. अरे किती चुकीचं आहे हो. आणि उलट जास्त आस्थापनांचे समभाग आहेत याचा अर्थ तुमच्याकडे स्प्रेड जास्त आहे. म्हणजे तुम्ही एखादा ऑटोमोबाईलमधला, एखादा आता अनेक गोष्टी येत आहेत, नवीन येत आहेत. सोलार, विंड जनरेशन, हे सगळं तुम्ही ठेवू शकता. तुम्ही सांगा 15 का 20 मध्ये तुम्ही कसं ठेवणार? आणि हे 6 विचार तुम्हाला नाही तुम्ही नाही करू शकत? स्वतः करा ना. हे म्हणजे असं झालं, प्रत्येक वेळेला काय नवीन बनवायचं तर कोणाला तरी फोन करायचा. म्हणजे त्यात 2-2.5 तास जातात दोघांचे. फोनवरून कोण कसं सांगणार? म्हणजे एक बाई सांगणार, "अगं हे थोडंसं टाक." फोनवरून थोडंसं म्हणजे कसं करणार? आता एक गंमत सांगतो. अनेक प्रमुख नावाजलेले गुंतवणूकदार, ज्यांना की इन्व्हेस्टर्स म्हणतात, यांच्यापैकी काही जणांकडे सुद्धा 15 ते 20 पेक्षा जास्त आस्थापनांचे समभाग आहेत. आत्ताच मी कालच वाचलं, मुकुल अग्रवाल नावाचे एक की इन्व्हेस्टर आहेत. त्यांनी समभागात गुंतवणूक अंदाजे त्यांची 7,500 कोटीची आहे आणि त्यांच्या संग्रही 70 आस्थापनांचे समभाग आहेत. तुम्ही सांगा 10-15 मध्ये ते थांबले आहेत का? नाही. काहीतरी अर्थ आहे ना त्याला. आता आपला माही म्हणजे आपला क्रिकेटियर धोनी, तो म्हणे हेलिकॉप्टर शॉट खेळतो. तो कुठल्याही पुस्तकात दिलेला नाहीये. पण तुम्ही खेळलात तर काही चुकीचं होणार नाहीये. समजून, उमजून, शिकून त्याच्यावर तुम्हाला सराव करावा लागेल ना. महत्वाचं म्हणजे आदरणीय वंदनीय गुंतवणूकदारानं, माझं रोखठोक बोलणं लगेच त्याने राग येऊन लगेच मोर्चा आणणं किंवा ट्रोलिंग करणं असलं वगैरे करून तुमचाच वेळ वाया जाणार आहे. तुम्ही तुमच्यासाठी समभागात गुंतवणूक करत आहात कारण तुम्हाला बाकीची जी गुंतवणुकीची साधनं आहेत, सरळ सरळ सांगतो, FD 7.5, 7.5, 8.5 आणि ते तुमचं महागाई केवढी वाढते हे तुम्ही बघा. त्याच्यात होत नाही म्हणून तुम्हाला काहीतरी हवं आहे. म्युच्युअल फंड तुम्ही स्वतः कधी लक्ष देत नाही तुम्हाला किती मिळत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही खुश आहात. काढून बघा, मी अनेकांना सिद्ध करून दिले. फक्त 5.5%, 9 वर्षात दर साल दर शेकडा 5.5, 6.5%, 7%. फक्त 31 मार्चला तिकडे जरा वाढलेलं दिसतं, म्हणजे 9 वर्षात 40 लाख गुंतवल्यावर 20 लाखाचा नफा दिसतो म्हणून खुश. पण ते 9 वर्षात बघितलं ते फक्त 5.5% होतं. तेव्हा तुम्ही स्वतः शिका ना, स्वतः शिका. स्वतः शिकल्यावर खूप फायदा होतो. आणि NSE का निफ्टी सांगते, मग बहुतेक NSE सांगते का सेबी, सोच कर, समज कर, इन्व्हेस्ट कर. त्याचप्रमाणे गुंतवणूक सल्लागाराची अवश्य मदत घ्या. पण गुंतवणूक सल्लागार हा एक खास अभ्यास केलेला माणूस असतो, त्याला अनुभव असतो. त्या सल्ल्याचे पैसेही देण्यासाठी काटकसर करू नका. तुम्ही फक्त
वन वे ट्रॅफिक अपेक्षा करू नका. ए सल्लागार तू सांग रे, सांग 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 सांग. पैसे नो 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 पैसे. सांग सांग सांग. महत्त्वाचं म्हणजे जास्त ROI मिळणं हे ध्येय ठेवा. कुठेही पुस्तकात एक गोष्ट कुठली तरी नवीन वाचायची, YouTubeमध्ये वाचायचं. प्राईस अर्निंग EPS, डेट इक्विटी रेशो. आता परवाच एकाने छान सांगितलं, ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. असं कृपया करू नका. कालानुरूप बदला तुम्ही. आता मी काय बोलणार? मला म्हणजे माझ्या ध्येयापासून मला दूर करू नकात. भारतात अनेक करोडो लोक आहेत जे अजून समभाग गुंतवणुकीत आलेले नाही आहेत. मला त्यांना या समभाग गुंतवणुकीत आणायचं आहे. सगळे अशिक्षित आहेत, कारण अशा लोकांना ते विचारतात की ज्यांनी आयुष्यात चुका केल्यात. आता जो ऑप्शन्स फ्युचर्समध्ये लाखोनी डुबला आहे, तुम्ही त्याला विचारलं तो का सांगणार, नको घेऊ बाबा, नको करू, तू आपलं त्याच्यापेक्षा पिगी बँकेत टाक, कधीच डुबत नाही आहे. काल का परवाच मी FDमध्ये गुंतवणूक करा असं सांगणारे महाभाग एकाला भेटलेत. त्याच्याबद्दल मी सगळं लिहिलं आहे. म्हणजे FDत तुम्हाला काय काय गोष्टी मिळत नाही आहेत. कृपया डोळ्यावरची झापडं काढा. आता थंडी आहे म्हणून उगीचच झोप नाही आली म्हणून पांघरूण घेऊन बसू नका. तुम्हाला नाही कळणार एवढा नफा चांगले समभाग देत आहेत. आणि जे काही सगळीकडून मला कळतंय 2026 हे एक अतिशय समभाग गुंतवणुकीवर चांगला परतावा देणारे वर्ष ठरणार आहे. इंग्रजीतली म्हण आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. माझी तळमळ समजून घ्या. तुम्हाला पैसा मिळाल्यावर मला कोणी देणार नाही आहे. आणि आपण मराठी माणूस कधीच दुसऱ्याचं कौतुक करत नाही. मला कौतुकाची पण अपेक्षा नाही आहे. पण हे माझे व्हिडिओ वगैरे लोकांपर्यंत पोचवा, कारण मला कळालं हे बघा, माझ्याकडे काही जास्त सबस्क्रायबर नाही आहेत. मी अगदी 1 मिलियन 10 मिलियन, आणि मी ते नाच करून आणि असलं करून मला मिळवायचेच नाही आहेत. इथे मी एक मोहीम घेऊन निघालेलं, आणि अशा मोहीम या हळूहळू वाढत असतात. ज्यांना महत्त्व कळतं त्यांनाच कळतं. मला काही दिवसांपूर्वीच एकाने कळवलं की त्यांना ऑप्शन्स फ्युचर्समध्ये नुकसान झालं, आणि चुकून त्यांनी माझा व्हिडिओ बघितला. मग चुकून म्हणजे, कारण बहुतेक माझे जसजसे सबस्क्रायबर वाढतात तसतसं यूट्यूब अनेकांच्या स्क्रीनवर माझे व्हिडिओ पाठवतात, तेव्हा त्यांना कळालं. मग आता त्यांना कळालं की हे सगळं बंद, ट्रेडिंग आणि ऑप्शन्स फ्युचर्स ते आता लाँग टर्मसाठीच करतायत. तेव्हा थकलो मी आता. पुन्हा एकदा असा कुठला तरी वेगळा विषय घेऊन भेटूया. जय हो.